जय श्रीराम. नमस्कार. काय तुम्ही पौरोहित्य करता? परंपरेनुसार आलेल्या सगळ्या वेगवेगळ्या पूजा आपण नक्कीच करत असाल, परंतु व्याकरणाचं शिक्षण झालं नाहीये, संस्कृत व्याकरण नेमकं माहिती नाहीये. आपल्या यजमानाच्या मनोकामनेनुसार प्रत्येक पूजेमध्ये वेगवेगळे संकल्प आपल्याला मनाने तयार करावे लागतात, परंतु व्याकरण उत्तम प्रकारे अवगत नसल्यामुळे आपण जे संकल्प करतोय यामध्ये शंका वाटते ना. म्हणजेच आपल्याला संस्कृत शिकलं पाहिजे, आणि तेही अगदी मुळापासून. आणि कुठल्याही वाक्याची वाक्यरचना संस्कृतमध्ये उत्तम प्रकारे जशी पूजेमध्ये अपेक्षित असते तशी करता यायला हवी आहे. काहीच अडचण नाही. तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरीही तुम्ही श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये संस्कृतच्या अगदी वर्णमालेपासून शिकण्यासाठी यायला काहीच हरकत नाही. तुमचं स्वागत आहे. अगदी पाराखडीपासून तर संस्कृत बोलण्यापर्यंत संस्कृत व्याकरणाचा अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास आणि आपल्या वैदिक वाङ्मयापासून तर पौराणिक वाङ्मयाच्या परिचयापर्यंतचा अभ्यास तुमचा उत्तम होईल. का उशीर करताय? या, स्वागत आहे. जय श्रीराम.